नमस्कार मंडळी, गॉसिप गर्लच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे। तर आज मी डायरेक्टली पॉडकास्टलाच सुरू करते, कारण का कालच मी सांगितलं होतं की आजचं पॉडकास्ट कोणावर असणार आहे आणि मला काय बोलू आणि काय नको आणि किती बोलू आणि किती काय, हे आता कालपासनं खूप चर्चा रंगली होती, म्हणजे काल दिवसभरापर्यंत, आणि संध्याकाळी मग एक दुसरं काहीतरी हॅपनिंग गोष्ट घडली आणि आपल्याला कळली, घडली आधीच होती पण कळली आपल्याला, आणि ते सुद्धा माझं पॉडकास्ट गेल्यानंतर, नाहीतर मग पॉडकास्टमध्ये अजून थोडी मजा आणता आली असती कालच्या। बट एनिवेज ठीक आहे, व्हॉटेवर जे काही होतं ते चांगल्यासाठीच होतं। सो कालचा दिवस खूपच घडामोडींचा होता माझ्यासाठी आणि आपल्या सर्वांसाठीच। मस्त टाईमपास झाला आपला सर्वांचा। तो आजचं पॉडकास्ट कोणावर असणार आहे हे तुम्हाला माहितीच आहे, म्हणून मग मी काही तिच्या आवाजात वगैरे बोलण्याचं काही आज हे केलं नाही, इंट्रोडक्शन वगैरे तिच्या आवाजात देण्याचं, बिकॉज सरळ आपण मुद्द्यालाच हात घालूया असं मला वाटलं, कारण बोलण्यासारखे बरेच पॉईंट्स आहेत। आणि हां, पॉडकास्ट सुरू करण्यापूर्वी मला एका गोष्टीचा डिस्क्लेमर द्यायचा आहे की काल मी पोस्ट टाकली होती आणि इवन आपल्या पॉडकास्टमध्ये पण मी तो मेसेज आलेला त्याचा स्क्रीनशॉट शेअर केला होता। त्याच्यानंतर मला असे वारंवार मेसेजेस येत आहेत की बाबा तिचं नाव सांग, तिच्या चॅनलचं लिंक दे, हे ते। तर हे बघा, हाच ट्रॅप असतो मेन, की त्या लोकांना ह्याच गोष्टी करून हव्या असतात। काही लोकांना इनफेमसली फेमस व्हायचं असतं, मग हे आपल्याला माहिती नाही की खरंच काही गोष्टी नाही घडल्या आहेत, की ह्या लोकांची ही चाल आहे, की तिने व्हिडिओज खरंच डिलीट केले आहेत की प्रायव्हेट केले आहेत। खूप प्रश्न आहेत, ते मी नंतर कधीतरी क्लिअर करेन। तात्पुरतं मला तुम्हा सर्वांना हेच सांगायचं आहे की माझ्यावर विश्वास ठेवा आणि अजून आपल्याला ही धुणीभांडी संघटना स्प्रेड होऊ द्यायची नाही आहे। आपण इथे त्या धुणीभांडी संघटनेच्या मेंबर्सना कसं आटपता येईल हे पाहण्याचा प्रयत्न करतो आहे, ना की त्यांना अजून बढावा द्यायचा आहे। आपल्याला वाटतं की आपल्या एकट्याच्या बघण्याने काय होणार आहे, पण असं एक एक करून 3-4 जणांनी जरी बघितलं तरी पण मग ते तुमच्या जे बाकीचे फ्रेंड्स वगैरे जे काही असतील, फॅमिली मेंबर्स, तर त्यांच्या रेकमेंडेशनमध्ये फिरतं आणि त्यांनाही ते रेकमेंड होतं, मग ते लोक बघणार, असं करून त्यांचं चॅनल ग्रो होतं, अल्गोरिदममध्ये येतं। सो ते आपल्याला नको आहे। तर प्लीज इट्स अ रिक्वेस्ट की चॅनलची लिंक विचारू नका। मी फक्त इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करते, कारण ते माझं काम आहे। काही घडलं तर मी तुम्हाला सांगते, तुम्हाला अपडेट करणं हे माझं कर्तव्य आहे, म्हणून तेवढंच मी करते। त्याचा अर्थ असा नाही की मी त्यांच्या चॅनलला कुठल्याही रीतीने हातभार लावेन किंवा त्यांना, कारण ही आता ह्या लोकांची पद्धत झालेली आहे, एक स्टाईल झालेली आहे। सो प्लीज मला अशी रिक्वेस्ट करू नका आणि माझ्या चॅनलवर कोणीही कुठल्याही दुसऱ्या चॅनलची लिंक पोस्ट केली माझ्या शिवाय किंवा माझ्या परमिशन तर मी ती डिलीट करेन, हे मी क्लिअरली सांगते आहे। मी ह्या आधीही बोललेली की लिंक कोणी पेस्ट करेन तर मी त्या डिलीट करेन, कारण खूप जणं येऊन मध्यंतरी खूपच सुळसुळाट झालेला, जो तो येऊन आपल्या चॅनलची लिंक पेस्ट करत होता, स्पेशली PWच्या वेळेला, म्हणजे ती जी बाई होती जी आमच्यावरती रोस्ट व्हिडिओज वगैरे बनवायची, आता कुठे गायब झाली आहेत ते माहिती नाही, पण ती बऱ्याच वेळेला तिचा व्हिडिओ आला की आमच्या चॅनलवर येऊन लिंक पोस्ट करायची आणि मला कळेपर्यंत ती लोकांनी बघितलेली असायची। तो प्लीज तेव्हापासून मी हे डिसाईड केलं की मी चॅनलवर लिंक ब्लॉक केल्या आहेत, मी लिंक पोस्ट करायला देणार नाही। आणि मला जेव्हा वाटेल की खरंच कोणाला गरज आहे, किंवा मला जेव्हा वाटेल की ह्यांचं चॅनल ग्रो झालं पाहिजे किंवा हे तुम्ही पाहिलं पाहिजे, तर मी स्वतःहून तुम्हाला ते देईन। ज्या अर्थी मी ते मेन्शन केलेलं नाही आहे, ज्या अर्थी मी ते तुम्हाला दाखवलेलं नाही आहे, त्या अर्थी मला त्या व्यक्तीला फेमस करायचं नाही आहे। सो प्लीज रिस्पेक्ट, आय होप तुम्ही माझ्या या मताचा आदर कराल। चला तर मग सुरू करूया आजच्या आपल्या हाच्या पॉडकास्टला। अजीब दास्तां है ये, कहाँ शुरू कहाँ खत्म, ये मंजिलें है कौन सी, ना वो समझ सके ना हम।
खरंच म्हणजे ही कसली काय ही दास्तां आहे ह्यांची आणि काय ह्यांची काहीच समजलं नाही काय कुठे सुरू झालं कुठे संपलं की काय प्रकार होता बाई काय होता तो प्रकार. तो त्यांची जर्नी किंवा त्यांची आयटिनरी काहीशी अशी होती. ते मंगळवारी घरातून निघाले, बुधवारी तिथे जाऊन पोचले, 2 दिवस स्कूल बंक ऑफिस बंक, थर्सडेला जर्मन टाउन, फ्रायडेला ते लोक ते वुल्फ रिसॉर्टला गेले होते आणि मग सॅटर्डेला रिटर्न. मग सॅटर्डे इव्हनिंगला ते लोक ते शो बघायला गेले होते बिकॉज दॅट स्टार्टेड ऑन सॅटर्डे इटसेल्फ. तुम्ही त्यांच्या वेबसाईटवर बघू शकता, पाहिजे तर मी तुम्हाला इथे स्क्रीनशॉट लावते, बघून घ्या. Sunday evening they left from their friend's place and then Monday morning they reached their home. ओके. आणि मग मंडेला लगेचच शेटन साहेबांनी ऑफिस जॉईन केलं कारण ऑलरेडी 2 दिवसाची सुट्टी झाली होती. आणि आपल्या सर्वांनाच माहिती आहे म्हणजे देशाच्या नाही सॉरी जगाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात तुम्ही असाल आणि जॉब करत असाल तर तुम्हाला हे माहितीच आहे की जेव्हा लाँग हॉलिडेज वगैरे असतात तेव्हा ऑफिस जॉईन करणं इमिडिएटली आफ्टर लाँग हॉलिडेज तुम्हाला मॅन्डेटरी असतं कारण का वर्क प्रेशर खूप असतं, सगळं पायलअप झालेलं असतं. सो इट्स नॉर्मल. तर ज्या दिवशी ते लँड झाले त्या दिवशी लगेचच शेटन जॉईन बॅक हिज ऑफिस. देन सेकंड पॉईंट, ज्या गोष्टीची आपल्याला उत्सुकता होती की आपल्याला लास्ट व्हिडिओमध्ये तरी कळेल की काही गिफ्ट हिने घेऊन गेली की नाही, तर नाही, ही काहीही गिफ्ट घेऊन गेली नव्हती. हात हलवत गेली ही बाई आणि हिचा नवरा. आता तर खरंच म्हणजे त्या माणसाबद्दल झिरो रिस्पेक्ट आणि काही नाही, त्याचं टॅलेंट आणि वॉट एव्हर इट इज जस्ट नथिंग मॅटर्स. कारण का मूर्ख आहे तो माणूस. मला असं वाटतं की कधीकधी ठीक आहे एक आपल्या बायकोची साईड घेणं किंवा सोशल मीडियावरती तिला सपोर्ट करणं एक गोष्ट वेगळी आहे. मी असं नाही म्हणत आहे की तिला तोंडावर पाडलं पाहिजे किंवा काही, पण ठीक आहे जसं तू स्वतः म्हणालास की चूक ॲक्सेप्ट करणं ही खूप मोठी गोष्ट असते, तर तीच तुमच्या स्वतःमध्ये नाही आहे मिस्टर शेटन. तुम्हाला स्वतःला नाही माहिती की कशी चूक ॲक्सेप्ट करायची. तुला तर माहिती आहे, तू तर नंदी बैलापेक्षा पण बैल आहेस की बाबा स्वतःची चूक नसताना पण ॲक्सेप्ट करशील. हां ते पण आहेच की बायको असं तमाशा करणारी मिळाली असेल, नुसतं रडून रडून हायदोस घालत असेल, शेटन मला असं बोलले, मला तसं बोलले आणि तुमच्यामुळे झालं, यू आर द वन, यू जस्ट डिड इट, यू फॉरगॉट एव्हरीथिंग, यू 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 यू. तर अशी करणारी जर यू यू करणारी, जसं आपण कुत्र्याला करतो ना यू 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 छू 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 छू, तशा बायकोने जर तसंच ट्रीट केलं असेल ऑल द टाईम तर मग काय करणार ना. तसंच मग करावं लागतं, मागे मागे यावं लागतं, दुसरा काही ऑप्शन नसतो माणसाकडे. पण ठीक आहे तो तुमचा स्वभाव आहे, पण जेव्हा तुम्ही दुसऱ्यांना बोलता ना तेव्हा जरा आपल्याकडे स्वतःकडे आणि आपल्या सो कॉल्ड नकचड्या बायकोकडे पण जरा बघायचं, तिला जरा शिकवायचं, बेबी काम डाऊन काम डाऊन. हां तिला पण थोडं काम डाऊन करायला शिकवा, तिला थोडं राहायला शिकवा, तिचे जे चोचले, तिचे जे नखरे आणि तीच माझ्या शेटनचा पहला ये पहला प्यार है तेरा, तर आम्हाला काही घेणं देणं नाही आहे तुझ्या पहिल्या प्यार. ठीक आहे. तर त्याच्यामुळे ना तिला पहिले मेलो डाऊन व्हायला शिकव, तिला पहिले शिकव, हे तत्त्वज्ञान तिला शिकव की कसं काय लोकांची माफी मागायची असते, कशी आपली चूक ॲक्सेप्ट करायची असते. इथे आपण चुकलो तिथे बाबा चुकले मी, हे बोलणं जास्त कधी सोयीचं ठरतं वाद घालत राहण्यापेक्षा. आणि इकडे तर तिची चूक होती, तिची चूक ही होती की ती इझिली हे बोलू शकली असती. एखादी बाई असती ना तर ती म्हणाली असती, अरे माझं राहूनच गेलं, ओ शिट आपण कसं काय विसरलो. आपण आणि मी ह्या शब्दामध्ये ना जमीन आसमानाचा फरक असतो. मी शब्द नेहमी अहंकार दाखवतो आणि तो तिच्यामध्ये ना कुटून भरला आहे आणि त्याच अहंकाराला ना आता मी कसा चेचणार आहे ना, कुटणार ते बघाच तुम्ही. तू नाही करू शकलास ना, पण आम्ही ते करून दाखवू, डोंट वरी. आणि हां एस्पेशली
3-4 जणांनी मला कालपासनं मेसेजेस केले आणि त्यातल्या एकीने मला स्पेशली हा मेसेज, जर तुम्ही हे माझे पॉडकास्ट ऐकत असाल तर तुम्हाला हा पोचवायला सांगितला आहे, स्पेशली शेटन आणि हाला, की काही लोक जे होते ना ते एक जेन्युइन अप्रोच होता त्यांचा टुवर्ड्स यू, टुवर्ड्स आवर पॉडकास्ट. म्हणजे ते आमचे पॉडकास्ट पण ऐकायचे, बट ॲट द सेम टाईम त्यांना असं वाटायचं की ठीक आहे ना, होतं आहे कभी कभी, म्हणजे काही गोष्टी त्यांना आमच्या पटायच्या, पण ॲट द सेम टाईम ते तुम्हाला बेनिफिट ऑफ डाऊट देत होते. पण त्यांचं जे काही तुमच्यावर थोडाफार ट्रस्ट होता किंवा जे तुम्हाला ज्या पद्धतीने ते व्ह्यू करत होते, पाहत होते, त्यांचा पूर्ण दृष्टिकोनच तुम्ही बदलून टाकलेला आहे ह्या तुमच्या ह्या अशा वागण्यामुळे, हा तुमच्या अहंकारामुळे, तुमच्याच येस, तिचा नाही आहे, तू पण काही कमीचा नाही आहे, तुला अहंकार नाही आहे, तुला तर सेल्फ रिस्पेक्टच नाही आहे रे भावा. सो येस, दुसऱ्याला ना ज्ञान देण्याच्या आधी स्वतः आपण कसे वागतोय, काय करतोय, कुठली सिच्युएशन कशी हँडल केली पाहिजे, कधी कधी ना आपण आपली चूक ॲक्सेप्ट करण्यातच मोठेपण असतं, शहाणपण असतं. आणि जिथे झालं आहे तिथे झालं आहे. मी नाही म्हणत आहे की चुका होत नाहीत किंवा कधी आपल्याकडनं कुठल्या गोष्टी विसरल्या जात नाहीत, होतात की होतात. आता आम्ही जेव्हा काश्मीरला गेलो होतो तेव्हा शिकारा राईड करताना, म्हणजे आम्ही आमच्या त्या हाऊसबोटमधनं शिकारामधनं काठावर येत होतो आणि आमचं सगळं लगेज वगैरे होतं आणि आम्ही दुसऱ्या डेस्टिनेशनला जाणार होतो. तर तेव्हा आम्ही सगळे उतरलो आणि शिकारामध्ये, म्हणजे ह्या काठावर जिकडे आमचं पार्किंग होतं तिकडे आल्यावरती आमचं लक्षात आलं की एक बॅग आमची हाऊसबोटमध्येच राहिली आहे. आणि तुम्हाला येता जातानाची शिकारा राईड फ्री असते, पण त्या व्यतिरिक्त जर तुम्हाला परत कुठे जायचं असेल किंवा तुम्हाला मध्येच कुठल्या तरी शिकारा राईडवर वगैरे जायचं असेल तर त्याचे एक्स्ट्रा चार्जेस असतात. तर त्यामुळे मग आम्हाला आता परत जायचं होतं. तर ऑब्व्हियसली तो काही म्हणाला नाही, कारण का आम्ही उतरल्याच आम्हाला रिअलाईज झालं की अरे आमची एक बॅग राहिली आहे. तो तिथेच उभा होता, पण तरी पण आम्ही ते एक्सेप्ट अरे आपल्याकडून राहिली. आम्ही तिथे उभं राहून असं नाही बोललो ओ शिट तू विसरला, मी नाही बोलली की अरे तो माझा नवरा नाही म्हणाला की अरे तू विसरली. आम्ही तिकडे एकमेकांशी वाद घालत किंवा एकमेकांना काही ब्लेम गेम करत उभे नाही राहिलो. चुपचाप माझा नवरा शिकारामध्ये बसला, त्या काठावर गेला, परत आपली बॅग घेऊन आला, त्या माणसाला 200 रुपये टेकवले आणि आम्ही आमच्या ऑनवर्ड जर्नीला निघालो. म्हणजे ऑफ कॅमेरा. तर तुम्ही ऑन कॅमेरा एवढे तमाशे करता, तो ऑफ कॅमेरा तुम्ही काय करत असाल? ऑफ कॅमेरा तर मला वाटतं ही बाई हैदोस घालत असेल आणि म्हणूनच तो शेटन म्हणत असेल बाई भीक नको पण कुत्रा आवर, तुझी भीक नको पण ह्या नको, हिला आवरा या बाईला. म्हणून तो त्या मुलांसमोर तमाशे नको म्हणून गप्प राहत असेल असं एकंदरीतच वाटतं. ट्रेन जाते बघा कशी जाते, तर आपण आरामात बसून गेलो असतो. आपण इथे मुलं थंडीची कुडकुडत उभी आहेत आणि बस कोण नाही आहे, आम्हाला इथे उभं केलं. अगं बाई ट्रेन येतच राहणार आहेत. ट्रेन काय ती शेवटची ट्रेन होती का की त्याच्यानंतर ती ट्रेनच येणार नव्हती? दुसरी गोष्ट, कुडकुडत राहणार आहे. आता काय 5 मिनटं 10 मिनटं शेवटची तिथे उभं राहायला लागलं मुलांना, म्हणून त्यांना एकदम तुला कुडकुडण्याची आठवण झाली. तुला तिथून येताना माहिती होतं ना की गोठवणारी थंडी असणार आहे, मग तेव्हा का नाही विचार केला की माझी मुलं गोठतील म्हणून? एवढं फिरवत होतीस तेव्हा नाही विचार आला की माझ्या मुलांना थंडी वाजेल? ते स्नो काय शो बघायला वगैरे गेली तेव्हा नाही विचार आला? त्याच्यानंतर त्या टाऊनमध्ये गेली फिरायला तेव्हा नाही विचार आला? बेसिकली तुला तिथे येतानाच नाही विचार आला की या सीझनमध्ये थंडी असेल. पण त्या 10 मिनटासाठी बाबा हिची मुलं गारठली. माझी मुलं तुझी एकटीची आहेत, तू एकटीने जन्माला घातली का त्याला? त्याची साथ नाही घेतली? अरे इनफॅक्ट तो तुझ्यापेक्षा जास्त काळजी घेतो त्यांची. साईड घेण्याचा प्रश्न नाही आहे, पण काय लेवलची बाई आहेस का तू? सगळं माझं 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 माझं, आणि चूक झाली की तुझं तुझी तुम्ही तू नाही तुम्ही. तेवढं फक्त तुम्ही म्हणून आदर देते, बाकी आदर शून्य बाईने दिलेला आहे नवऱ्याला. आणि त्या फ्रेंडला जाऊन यावं लागलं आणि त्याने घेऊन आला, तर त्याच्यासाठी एक अप्रिसिएशन म्हणून 2 शब्द पण नाही बोलली ही बाई. ही आपल्याच गुरमीत, ही चुका काढण्यातच बिझी. आणि बऱ्याच जणांनी हिला म्हटलं होतं की कुरिअर करता आलं असतं अँड ऑल दॅट. बट काय आहे ना मंडळी, त्या मुलांना ना वाईट सवयी आहेत, ते नाही राहू शकत.
हां, ते टॅबलेट आणि आयपॅड, टॅबलेट नाही रे बाबा, श्रीमंत आहेत, आयपॅडच वापरतात. तर ती नाहीच राहू शकत ना, त्यांना सवयीच तसल्या आहेत. तर तेवढे कुठे पेशन्स त्यांच्यामध्ये, आता ते मागेपर्यंत आणि ते कुरिअर येणार. म्हणून मग मित्राला लावूया, त्यापेक्षा तो आणेल ना झटकीपट. मित्राची भारी काळजी होती की आम्हाला तिथे ट्रॅफिक लागलं असतं. मित्राची नाही, त्याच्यात पण स्वतःचीच काळजी होती. अरे पण कसलं डोंबलाचं ट्रॅफिक 11:30 वाजता, आणि रॉंग साईडला म्हणजे दुसऱ्या बाजूने उलटी साईड आपण जे बोलतो ट्रॅव्हलिंगची, म्हणजे सकाळी ऑफिसला जाणाऱ्या जिथे ऑफिसचे डेस्टिनेशन असतात, तर त्या साईडला आता मुंबईचं म्हटलं तर सकाळी टुवर्ड्स अंधेरी वगैरे त्या साईडचं ट्रॅफिक असतं, आणि इव्हनिंगला टुवर्ड्स बोरिवली वगैरे ह्या साईडचं ट्रॅफिक असतं. तर तसंच तिकडे एअरपोर्ट ज्या बाजूला आहे ती उलटी बाजू आहे, आणि एवढ्या रात्रीचं तर कसलं ट्रॅफिक, आणि सारखं आम्हाला आरामात बसायला मिळालं असतं. आणि हे ते तर ट्रेन तर रिकामीच होती. पुढची ट्रेन, त्याच्या पुढची रात्रभर जरी चालू राहणारी ट्रेन असली ना, तरी ती सकाळी पीक आवर्स येईपर्यंत लोक ऑफिसला जाण्यासाठी, कम्यूटसाठी स्टार्ट होईपर्यंत ती ट्रेन रिकामीच होती. तर त्याच्यामध्ये काय सीट काय ते काय डोंबिवली फास्ट आहे का, की आखरी ख्वाहिश आहे माझी विंडो सीटला बसायची. आयुष्यभर मी चौथ्या सीटवर बसून प्रवास केला, आणि रात्री काय डोंबलाचं बाहेर बघणार होतीस. ट्रेनच्या काचा पण उलट्या असतात, म्हणजे रात्रीचं आतलं दिसतं, बाहेरचं दिसत नाही. ही काय बघणार होती बाहेर, अंधार, बावळट बाई. दुसरा पॉईंट, लेओव्हर. तर तुला सकाळी बॅकपॅकिंग वगैरे करताना इनफॅक्ट तुला माहितीच होतं की लेओव्हर आहे, मग कसलं एवढं टेन्शन होतं. म्हणजे या बाईला माहितीच आहे ना की आपलं जे प्लॅनिंग आहे तेच मोठं ब्लंडर आहे. हे स्वस्तात काहीतरी कटवायचा प्रयत्न केला आहे. तसं तर ह्यांच्या फ्रेंड्सनी पण ह्यांना काही व्यवस्थित होस्ट वगैरे काही केलं नाही आहे. नुसतं आपलं नाममात्र येत आहेत तर या आणि जा आणि थोडंफार फिरा, बस एवढंच केलं आहे. आणि एक दिवसच ही स्वतःच्या फ्रेंडकडे राहिली होती. दुसऱ्या दिवशी मला वाटतं शेटनच्या फ्रेंडकडे. खाणं पिणं पण ह्यांचं बाहेरच होतं, ते फ्रेंड्स काही करत नव्हते. आणि दुसऱ्याच्या किचनमध्ये तू कशाला अगं सँडविचेस आणि येते, आणि त्या सँडविचेसचं तर काय केलं काय माहिती. येताना पण सँडविच बनवलं म्हणाली, ते काही दाखवलंच नाही. जाताना पण तोच प्रकार. म्हणजे आपल्याकडे कोण पाहुणे आले तर त्यांच्या मुलांसाठी आपण करून देतो ना प्रेप, की बाबा मुलं खातील, हे ठेव वगैरे. हे नाही, हे स्वतःचंच चाललं आहे. म्हणजे हिची लायकी तर मला वाटतं हिच्या फ्रेंड्सने पण आणि तिथल्या लोकांनी पण ओळखलेली आहे. आणि अजून ती नको जायला म्हणून बाईने स्वतःच कबूल केलं की अजून कम्युनिटीमध्ये ना नेगेटिव्हिटी नाही, ॲक्च्युली ती नेगेटिव्हिटी म्हणाली, पण ॲक्च्युली हिची अजून नाचक्की नको व्हायला, आधीच झाली तेवढी पुरे, म्हणून हिने कॉमेंट्स पण डिलीट केल्या. आता तिथे पोचल्यानंतर ह्यांना कळलं लाऊंजच नाही आहे. म्हणजे लाऊंज बंद आहे, त्याचे टायमिंग्स असतात. तर ते तुम्ही आधीच चेक करायला पाहिजे होते. मग तिथे परत गेल्यावरती फुगली, आधीच अशी म्हणजे टम्म फुगलेली पुरी ती फुटलीच तिकडे जाऊन, की आता काय होणार. शेटन तुम्ही नाही बघितलं हे ते. आणि काल पण इतकं झाल्यानंतर, म्हणजे इतकं ब्लेम गेमचं तिचं नाटक झाल्यानंतर प्रत्येक वेळेला तिला काही चुका काढायच्या की शेटनवर ढकलून देते असं लोक म्हणत आहेत. तरी पण काल परत तेच, शेटन तुम्ही बुक केली होती की नाही, तुम्ही केली होती ना, सांगा, तुम्ही सांगा. नाव बॉल इज इन युअर कोर्ट, हँडल इट, नाव प्ले इट, असं आहे तिचं. म्हणजे बाबा की काही झालं तरी तुम्ही केलं होतं, मी नाही काही केलं. हे तुमचं सगळं जे काही केओस झालं ते तुमच्यामुळे झालं शेटण, आणि आता सगळे मला ब्लेम करतायत. तर तुम्हीच सांगा असं. म्हणजे ज्याने चूक केली त्याला बोलणार नाही तर काय. आणि शेटन तर बाबा बैल, बुग 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 बुग, की हो माझ्यामुळेच झालं, नको का एक्सेप्ट करायला. जर चूक झाली आहे तर झाली आहे, त्याच्यामध्ये काय आहे. उलट मी हिला बोललो की मी ना ड्राईव्ह करतो, पण हिला ना मी का नाही बोलली. शेटन सांगा तुम्ही, का नाही म्हणाली मी तुम्हाला. हो, ही मला नाही म्हणाली कारण मग मी एकटा जागा राहिलो असतो, असं तसं. काय नाही, एकटे जागे राहिले असते, एवढी काही काळजी बिळजी नाही आहे. 1 तासाच्या फ्लाईटसाठी 8 तासाचा लेओव्हर घेणारी चिंगूस फॅमिली ही, आणि हे लोक तिकिटाचे पैसे घालवून लगेज पाठवणार फक्त त्या तिकिटाच्या पैशामध्ये, आणि स्वतः एक्स्ट्रा खर्च करून हे लोक एक्स्ट्रा खर्च करून कार हायर करून जाणार. जॉक, हसा रे, हसाल लेको.
आणि कसल्या वुमेन एम्पॉवरमेंटच्या वगैरे गोष्टी करतो रे शेटण्या तू. मस्त कॅमेरा वगैरे सेट केला होता. मग मी असं बोलणार, मग मी म्हणणार कसा होता दिवस, आणि मग शेटण्या बोलणार की अरे तुझा कसा होता दिवस, आणि मग बोलणार अरे मी तुझं वाचलं कमेंट, मला अजिबात आवडलं नाही असं तसं. अरे आम्हाला काही येडा समजतो. अरे तुझ्या बायकोला ना, तुला चुना लावला ना, तू किती मोठा येडा आहेस ते बघ. कसं मॅनिप्युलेट करायचं ना ते तिला चांगलं जमतं. पण तुझ्यासारख्या येड्या माणसाला येडा बनवणं सोपं आहे. पण दुनिया अशी नाही आहे ना. खारी गोरी डोळे मिटून दूध पिते म्हणून दुनिया बघत नाही असं नाही आहे. फक्त शेटण्या बघत नाही, पण दुनिया सगळं बघते. समजलं का. तिने सांगितलं आणि तू ऐकलं आणि त्याच्यावरच चुरू काहीतरी बोलायला लागला बाई माणूस. त्याला रे कशाला हे लोकांना आपली उरली सुरलेली घालवतात. म्हणजे खरंच यार, एक हा लास्ट माणूस होता ज्याच्याबद्दल आहे ना थोडी रिस्पेक्ट होती. पण ही लॉस्ट इट, म्हणजे इतकी बेकाराने घालवली ना, त्यापेक्षा मन्या चांगला वाटायला लागला मला आता. 15 मिनिटाचा व्लॉग होता, त्याच्यामधनं काहीच चांगलं नव्हतं का शेटान घेण्यासारखं. काहीच नव्हतं. शेटान काय बोलणार, मी सांगते ना, काहीच नव्हतं ना त्या व्लॉगमध्ये ना कुठच्याच व्लॉगमध्ये. तुझ्याकडनं घेण्यासारखं काहीच नसतं. इनफॅक्ट तुमच्याकडनं काय करू नये हे माणसं नक्कीच शिकू शकतात, म्हणजे तुमच्या व्लॉगमधनं, की कसं कुठल्या गोष्टींची काळजी घ्यावी. बाबा यांचं ब्लंडर झालं तर आपण कसं काय आपल्या बाबतीत ते अवॉइड करू शकतो हे मात्र शिकू शकतात ना. आणि शेटण्या तुझ्याकडनं हे शिकू शकतात की नुसतं घारी गोरी त्याच्यावरती भुलायचं नाही. अपनी अक्कल लगाव, मेंटॉस खा, मेंटॉस जिंदगी. तुला आईवडिलांनी मेंटॉस दिलं असतं ना तर जरा बरी बायको मिळाली असती. तर म्हणजे असं झालं आहे की मी एकटा का सहन करू, तुम्ही पण सहन करा. असं हे जबरदस्तीचं लोडणं आमच्या गळ्यात बांधतोय हिचे टँट्रम्स. पण आम्ही नाही सहन करणार, आम्ही देणार परत सूत समेत. जमाना आलाय 21st सेंचुरी. आणि हिच्याकडे कुठल्या तरी फालतू बाईने कमेंट केली आहे, म्हणे बायका या अशाच असतात आणि इंडियन वुमेन स्पेशली अशाच असतात. अगं बाई तुझ्या नावावरनंच कळतंय तू कुठची ग. इंडियन वुमेनबद्दल बोलणारी मोठी अमेरिकन झाली तू. तिथून लाथ मारली ना ट्रम्प तात्याने, बरी येशील इथे कटोरा घेऊन. आणि राहिली ना तुमची लॉन्चची गोष्ट, तर लॉन्च आहे ना इथे इंडियामध्ये कुठले तळागाळातली लोकं पण वापरतात. त्याच्यामध्ये काही एवढं काही मोठं भूषण नाही आहे लॉन्च वापरणं, लॉन्च ॲक्सेस असणं. मी लॉन्च ॲक्सेस दाखवला ते तरी लोकांना माहिती. अरे तुझ्याकडनं काय कोण पण ते क्रेडिट कार्डवरती मिळतं. तुमच्याकडे क्रेडिट कार्ड असेल, तिकडे US असणाऱ्या भारतीयांची मुलं पण लॉन्च ॲक्सेस घेत असतील. तुझं काय सांगते आणि तू काय दाखवते आणि स्वतःला काय शहाणी समजते का गं. तुला काय असं वाटतं की तूच काय मोठी तिथे बसली का अमेरिकेत जाऊन आणि बाकीच्यांना काय माहिती नाही. अरे तुला काय, तू हे गृहीतच धरलं की तुला बघणारं पब्लिक गावंढळ आहे. पण लेट मी टेल यू वन थिंग, की तुला असंही पब्लिक बघतं, भलेही ते तुझे सबस्क्रायबर्स नसतील. सबस्क्रायबर असणं आणि बघणं, व्ह्युअर, फक्त ॲज अ व्ह्युअर बघणं, ह्याच्यात पण फरक असतो. आणि व्ह्युअर्स पण कधी कधी कॉमेंट करतात आणि ते तुला सबस्क्राईब करणार पण नाही, कारण तू त्यांच्या लेवलचीच नाही आहे. तर लेट मी टेल यू, माझे सबस्क्रायबर्स आहेत जे US राहतात आणि ते तुला बघतात. त्याचे एकीचा मेसेज तर तुला दिला मी. तर तसे अनेक आहेत. तर ते तुला बघतात आणि ते तुझ्यापेक्षाही अँड शेटना काकीपेक्षाही इन ऑल वेज, म्हणजे सगळ्या बाजूने सीनियर आहेत. वयाने सीनियर आहेत, एक्सपिरियन्सने सीनियर आहेत, एज्युकेशनने सीनियर आहेत. आणि जरी ते काही जण त्यातले नवखे असतील तरीही ते पण तिकडे स्वबळावर पोचले आहेत. आणि तुझ्यासारखे नाही आहेत नुसतं लग्न करून तिकडे गेले नवऱ्याच्या जीवावर. स्वकष्टाने स्वबळावर पोचलेले आहेत. तर त्यांचा एक्सपिरियन्स, त्यांचा प्रवास हा खूप वेगळा आहे. त्यांची जर्नी खूप वेगळी आहे आणि ती तुझ्यापेक्षा कितीतरी पटीने चांगली आहे. तू जितके अनुभव घेतले नसतील ना फ्रीजवर मॅग्नेटवर छापण्याचे, तेवढे चिपकवण्याचे, त्याच्यापेक्षा कितीतरी रिअल लाईफ एक्सपिरियन्सेस त्यांनी घेतलेत. तुझ्यासारखे नुसते मॅग्नेट लावण्याचे एक्सपिरियन्स नाही घेतले त्यांनी. ॲक्च्युली तिकडे जाऊन काहीतरी शिकण्याचे आणि तिकडे जाऊन एक्सप्लोअर करण्याचे एक्सपिरियन्स घेतलेत त्यांनी. तिकडे जाऊन फक्त व्लॉग शूट करायचा एम नाही आहे त्यांचा, एक्सप्लोअर करण्याचा एम आहे. ते तुझ्यापेक्षा जास्त जेन्युइन आहेत.
तर त्याच्यामुळे ना तो शहाणपणा ना कोणाला तरी दुसऱ्याला शिकवायचा तुम्ही दोघांनी पण, आणि स्वतःचा जो तो घाणेरडा थर्ड क्लास ॲटिट्यूड आहे ना तो खिशात घालायचा आणि त्या खिशाला ना पुडचुंडी करून आग लावायची. समजली का? चलपट. मी मुलांना टफ बनवते. वी बिलीव्ह हो ना शेटन की आपल्या मुलांना आपण टफ बनवलं पाहिजे. मग काय त्यांना जमिनीवर झोपवायचं, हे टफ बनवणं आहे. शी यार, म्हणजे तुम्ही काय इंडियन्सची इज्जत काढताय आणि इंडियन्स असे तसे ते तुम्ही काय बोलताय. तुम्ही वी आर सो अशेम्ड ऑफ यू. म्हणजे सच अ शेमफुल ॲक्ट. काय करताय तुम्ही यार फालतू. सगळीकडे इलिगल शूट करत असतात आणि लोकांना. स्वतः कशी घाबरली त्या दिवशी. शेटन मी तर घाबरलीस, तुम्ही शूट करताय ना, मला वाटलं कोणतरी मला शूट करते. आणि तू जगाला शूट करत असते विदाऊट देअर परमिशन. तिथे ड्रायव्हिंग लायसन्सच्या तिथे त्या भावाच्या वेळेला गेलेली, तिकडे पण अलाउड नव्हतं, तिथे पण लपून छपून शूट करत होती. ट्रेन स्टेशनला UK लपून छपून शूट करत होती. सगळीकडे ऑल ओव्हर UK लपून छपून शूट करत होती. तेव्हा नाही, तेव्हा चालतं. जेव्हा तुम्ही नियम ढाब्यावर बसवता ते चालतं. तेव्हा नाही इंडियन्सची इज्जत जात. आणि तुझ्या कमेंट बॉक्समध्ये ज्या लोकांनी असं लिहिलं आहे, हिला या बाईला एवढी लाज नाही की ती कमेंट डिलीट करावी. त्या कमेंटमुळे कम्युनिटीला काही त्रास नाही होत आहे, पण हिच्या अगेन्स्ट केलेल्या कमेंटमुळे कम्युनिटीला खूप मोठा फरक पडतो आणि निगेटिव्हिटी येते. शेम ऑन यू अँड यू शुड बी अशेम्ड ऑफ युअर सेल्फ. मुलांना असा टफनेस कोण शिकवतं. मुलं विथ एक्सपिरियन्स शिकतात. आपल्या आईवडिलांकडे बघून शिकतात की कसं सिच्युएशनला सामोरं जायचं. आपले आईवडील असते तर ह्या जागी काय केलं असतं. तुझ्याकडनं काय शिकणार आहेत. ब्लेम गेम करायचं. ती पोरगी शिकणार की आपल्या पार्टनरवर किंवा जो कोण फ्रेंड कोणाबरोबर ज्याच्याबरोबर असेल त्याच्यावर ब्लेम करायचं. भावावर ब्लेम करायचं. कोणी म्हणजे अदर पर्सनवर. तो मुलगा पण तसंच शिकणार. नुसतं असं बुगू करायला, गपचूप राहायचं. आपल्याला एक थोबाडीत मिळाली तर दुसरा गाल पुढे करायचा. हे शिकवणार मुलांना. हे शिकणार तुमची मुलं तुमच्याकडनं. आणि टफनेस करायला आम्ही काय त्यांना हे करतो आणि त्यांना असं दाखवतो आणि त्यांना कसं हार्डशिप असतात. हार्डशिप ते जसं सिच्युएशन येईल लाईफमध्ये ते शिकतील आपोआप. जसं शेटन शिकला. शेटनच्या आईवडिलांनी त्यांना पाठवलं, तो शिकला, तिथे ग्रो केलं त्याने स्वतःला. तसं मुलं पण शिकतील. असं कोण शिकवतं मुलांना असे काहीतरी टास्क आणि अशा काही गोष्टी त्यांच्याबरोबर पर्पजली करून. इतकं आहे ना, तर इतकंच आहे तर मग रोडीजला पाठव त्यांना, नाही तर खतरो के खिलाडी खेळायला पाठव काही वर्षानंतर. मग मस्त सगळे टास्क शिकतील आणि सगळं लाईफ चॅलेंजेस त्यांना फेस करता येतील. काय बोलते. आणि तू तर बोलते, तुझी तर अक्कलच तेवढी ग. पण ती शेटना काकी काय ग बाई, तुला काय बाईच म्हणाली हिला मी चुकून. आहेच बाईसारखी. आणि एअरपोर्टवर आकाश कंदील म्हणून ओरडत होती. आणि शेटना काकी पण काय फायदा ग बाई तुझा. म्हणजे तुम्ही तसे तर दोघंही बऱ्याच वर्षापासून आहात ना. एवढं पण नाही कळत आहे की क्रिसमस इज अप्रोचिंग आणि त्याला आकाश कंदील नाही म्हणत, ते स्टार लँटर्न आहे. नेक्स्ट टाईमपासून आहे ना हे फालतू असे काहीतरी स्टंट्स करण्यापेक्षा ना तुम्ही ना एक काम करा, जास्त रिअलिस्टिक बनू नका. जर तुमच्याकडनं काही ब्लंडर झाले ना तर ते नाही दाखवलेत तरी चालतील. आणि जर दाखवलेत ना तर रियालिटी एक्सेप्ट करायला शिका. इट विल वर्क बेस्ट फॉर यू. आणि आता ते TV माय गॉड, मुलांना संस्कार शिकवत आहेत. कसं लोकांना आणि कसं रिटेलर्सना, कसं शॉपकीपर्सना ठगवायचं, कसं कुठल्या तरी चांगल्या एका एक्सचेंज पॉलिसीचा कसा गैरफायदा घ्यायचा, हे कोणीतरी तुमच्याकडनं शिकावं. आणि तुमची मुलं पण तशीच होणार आहेत. आणि कोणीतरी खरंच ही गोष्ट कळवली पाहिजे, ही गोष्ट निदर्शनास आणून दिली पाहिजे की हे लोक कसं गैरफायदा घेत आहेत. आणि ह्यामुळे अशा लोकांमुळे खरं इंडियन्सचं नाव खराब होतं. जिथे तिथे काहीतरी यांचं भलतंच चालतं. कुठे यांचं म्हणजे काय डोकं वापरतात की नाही. मला तर परत तेच वाटतंय की ही बाई तर आहेच मूर्ख, पण नवऱ्याचं काय. आता तू गेला होतास तिकडे तेव्हा तिथे डिस्प्लेला TV लावले होते ना, तिघंही गेले होते तेव्हा शॉपिंग करायला. आणि काहीतरी बिल प्रेडिक्शन आणि येते फालतूगिरीतच वेळ घाला. आणि ती कार कशी येते आणि हे कसं येतं. खरंच यार, म्हणजे ना असं म्हणतात ना, आसमान से टपके और खजूर पे अटके आहेत हे लोक, खजवे कुठचे. आणि तिथे एवढं जाऊन आले, ते सगळं फालतूगिरी केली, पण तेव्हा नाही डिसाईड करू शकले. ते दोन्ही TV घरी मागवले. किती चिपडे आहेत यार हे लोक, पथेटिक. आता आरामात बघू, सगळं चेक करू आणि मग कुठचा ठेवायचा ते ठरवू म्हणे.
अरे परतच नाही घेतला पाहिजे. जनरली कुठलं पण असं प्रॉडक्ट जनरली असं रिटर्न पॉलिसी असते म्हणजे एशियन कंट्रीजमध्ये तरी, की जर काही डिफेक्ट असेल किंवा काही प्रॉब्लेम असेल तरच ते रिटर्न होऊ शकतं. or you will get your money back or something like the option they will provide. But otherwise तुम्ही असं रिटर्न नाही करू शकत, नाहीतर मग तुम्हाला त्याच्या बदल्यात दुसरं काहीतरी घ्यावं लागतं. पण आय थिंक तिकडे असा काही प्रकार नसल्यामुळे ह्या लोकांनी संधीचा फायदा उचलत हे आरामात घरी दोन्ही टी व्ही घेऊन आले, बसले आणि बघतायत आपले, आणि कुठला ठेवायचा कुठला नाही, आणि परत पॅक वॅक करणार जसंच्या तसं. काय मूर्ख आणि किती फुकट आणि किती ना, म्हणजे वेळच वेळ आहे ह्यांच्याकडे फालतू. लाज पण नाही वाटत आणि दाखवायला. आता ह्याच्यातनं काय शिकायचं हो शेटना काकी, सांगा तुम्ही. कसं ठगवायचं, कसं मिसयूज करायचा पॉलिसीजचा, हे शिकायचं लोकांनी. आणि लास्टली आज तुम्ही एक गोष्ट नोटीस केली का मंडळी, भांडी मागवली, ते भांड्यांचं तर जाऊ दे, आता कुठे कोणाला गाव जेवण घालते ते बघण्यासारखंच आहे. ते कळेलच आपल्याला, दिसेलच किती बोलवते आणि किती एवढे मोठ्या मोठ्या भांड्यामध्ये जेवण बनवते. पण सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट हा होता की जेव्हा आधी जी सगळी भांडी दाखवण्यात आली तेव्हा फक्त हाच बोलत होते, पण जेव्हा ते पॉट दाखवण्यात आलं तेव्हा अचानकच आपल्या शेटना काकूंना इंटरेस्ट आला, आणि हे असं आहे, हे तसं आहे, आणि ह्याच्यामध्ये असं पण करू शकतो, आणि शेटना काकू हे हँडल आपण असं पण ठेवू शकतो. मग चेतना काकूला एकदम ऊत आला. का हो चेतना काकू, तुम्हाला सगळं बरं माहिती त्या पॉटबद्दल, आणि त्या पॉटची लिंक पण दिली नाही. हां, व्हेरी चलाक ब्रो, व्हेरी चलाक. हां, म्हणजे बाकी सगळ्या भांड्यांची लिंक दिली, पण त्या पॉटची नाही बाबा. किधर से लिया, क्या लिया, कुठलं शॉप, त्याचं नाही आपल्या काकूंनी लिंक दिली. का का असं? शेटन काकांना रिवॉर्ड होतं की गिफ्ट? सो दॅट्स इट फॉर द टुडेज पॉडकास्ट मंडळी. आय होप मी सगळे मॅक्सिमम पॉईंट्स कवर केले असतील आणि तुम्हाला आजचं पॉडकास्ट आवडलं असेल. एकदम करारा जवाब दिया आहे तुम्हारी बहनने. भेटू आपण उद्याच्या पॉडकास्टमध्ये. आय डोंट नो आता उद्याचा पॉडकास्ट कोणावर येईल, काहीच डोक्यात नाही आहे, बट बघू, नक्कीच कोणावर तरी असेलच. तर भेटूया आपण उद्या. तोपर्यंत खा प्या, मस्त राहा आणि स्वस्त राहा. टेक केअर, बाय, मासलामा, आणि तुमची काळजी घ्या. बाय.